नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 2 एप्रिल 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडवून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार उपयुक्त असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, वयाच्या 37व्या वर्षी आयर्लंडचा सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 सायमन हॅरिस। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, डिजिटल अवलंबनासाठी सिंगापूरमध्ये सिनर्जी लाऊंज सुरू करण्यासाठी कोणत्या कंपनीने टेक महिंद्रासोबत सहकार्य केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 IBM। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवीन आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 भूषण गगरानी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर कोणत्या तारखेला यशस्वीरित्या उतरले होते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 23 ऑगस्ट 2023। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, गेल्या 9 वर्षात भारतातील विमा क्षेत्राने किती विदेशी थेट गुंतवणूक FDI आकर्षित केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 53,900 कोटी रुपये। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, युनेस्कोचे मुख्यालय हे खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पॅरिस येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, अमूल प्रथमच ताजे दूध उत्पादने कोणत्या देशात लॉन्च करणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 संयुक्त राष्ट्र। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, कोणत्या देशाने त्याच्या दक्षिणेकडील प्रदेशात अलीकडे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर आणीबाणी घोषित केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 आईसलँड। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, कोणत्या राज्य सरकारने पहाडींसाठी 10% आरक्षण मंजूर केले आणि 15 नवीन जाती इतर मागासवर्गीय OBC मध्ये समाविष्ट केले होते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 जम्मू आणि काश्मीर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 मध्ये भारताचे रँकिंग हे काय आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 126। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, बाराही घाट येथे एका विशेष समारंभात कोणत्या शहराला नेपाळची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आले? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पोखरा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, डुक्कर टू मानव किडनी प्रत्यारोपणात कोणत्या देशातील रुग्णालयांनी ही प्रक्रिया पार पाडली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 संयुक्त राष्ट्र। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, कोणत्या संस्थेने सहकारी संबंधासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो CBI सोबत कार्यव्यवस्थेवर स्वाक्षरी केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 युरोपॉल। प्रश्न क्रमांक 14 आहे, PNG इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 कुमार वेंकट सुब्रमण्यम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, सौर विषुववृत्त वर्षातून किती वेळा येते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 2दा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, शरद कमल कोणत्या खेळात प्रावीण्य मिळवितो? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 टेबल टेनिस। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, शिव आणि शक्ती नावाच्या ताऱ्यांच्या 2 प्राचीन प्रवाहांचा शोध लावणाऱ्या अवकाश दुर्बिणीचे नाव हे काय आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 गाया।
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. EV चार्जिंग पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कोणत्या कंपनीने अदानी टोटल एनर्जीसोबत भागीदारी केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 महिंद्रा अँड महिंद्रा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. लॅन्सेट अभ्यासानुसार 2050 मध्ये भारताचा प्रजनन दर हा किती असेल? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 1.29. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. FY 25 मध्ये भारताच्या GDP वाढीसाठी CNP ग्लोबलचा अंदाज काय आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 6.8%. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.